नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आरोग्य विभाग भरतीबद्दल एक मोठं अपडेट आलेलं आहे. हे अपडेट GR वगैरे नाही आहे, पण आरोग्य विभागाचं अंतर्गत हे पत्रक आहे. हे परिपत्रक आयुक्तालय यांच्याकडून आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की रिक्त पदाची मोजणी सध्या चालू आहे. याबद्दलचं अपडेट आहे. सध्या भरती पाईपलाईनमध्ये आहे. नेमकं आता हे जे पत्र आहे या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणाविषयी सांगितलेलं आहे, कशासाठी आणि कधीपर्यंत मोजणी जी आहे तर ती झाली पाहिजे किंवा काय सदस्यांसाठी जे अध्यक्ष वगैरे जे आहेत तर त्यांच्यासाठी सूचना आहेत ते आपण पाहूया. तत्पूर्वी आपली आरोग्य विभागाची भरती बॅच 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आरोग्य सेवकाची ही बॅच त्यामध्ये देखील असणार आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही गोष्टी असणार आहे. यामध्ये आपले संभाजी सर आणि विकास सर जे आहेत तर हे दोघंही असणार आहे. ही टीम आहे. आपले ई-स्वयंचं ॲप आहे. 7066-155-355 हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. तुम्ही यावरती ॲप्लिकेशन डाउनलोड करून डेमो जे आहेत तर ते पाहू शकता. ठीक आहे, चला आता पुढचं पाहूया आपण. बघा, हे जे पत्र आहे हे पत्र कधीचं आहे? हे पत्र आहे 28 तारखेचं. ठीक आहे, 28 तारखेचं पत्र आहे. हे आरोग्य सेवा आयुक्तालय म्हणजे हे जे आयुक्त जे आहेत पुणे यांच्याकडून हे पत्र आलेलं आहे. आणि हे कोणाला आलेलं आहे? प्रति पहा, कार्यक्रम प्रमुख सगळे, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा चिकित्सक सगळे, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व, NHMचे आणि महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही आरोग्य विभागाचे कार्यक्रम चालतात, ठीक आहे, जेवढ्या काही योजना चालतात त्यांच्या सर्व प्रमुखांना ही पत्र जे आहे तर ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, कोणाला लिहिलेलं आहे ते आलं. आता कशासाठी विषयामध्ये पहा. आता विषयामध्ये काय आहे? गट क व गट ड संवर्गातील पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीची उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय तपशिलाबाबत काय की बाबा आता ग्रुप C आणि ग्रुप D ची आपल्याला जाहिरात घ्यायची आहे तर रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय तपशील करायचा आहे. म्हणजे सध्या रिक्त पद किती आहे, कोणत्या जाती संवर्गाचे किती रिक्त पद आहे याची मोजणी सध्या चालू आहे. हे आलं. ठीक आहे, आता हे आलं. कोणाला लिहिलं, कशासाठी लिहिलं, आता याच्यात पुढं कसं. ठीक आहे, तर पहा, आता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पद भरतीची कारवाईस्तव आपले कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार, ठीक आहे, जे काही योजना चालतात त्या प्रमुखांना सांगितलेलं आहे की आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील जून 2000 अखेरची सध्या स्थिती कार्यालयास प्राप्त आहे. जून पर्यंतची जी सध्याची स्थिती म्हणजे रिक्त पद आणि भरलेली किती पद आहे याची स्थिती जी आहे तर ती प्राप्त आहे ना. आता पुढे काय सांगितलेलं आहे? 2026 पद भरती करता आपल्या आस्थापनावरील सरळ सेवा पद भरती करता उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय तपशील आवश्यक आहे. भरलेली किती पदं आहेत ही तर आलेलं आहे, पण रिक्त पदं आणि कोणत्या संवर्गासाठी किती आहे सदरची माहिती जोडलेल्या विवरणपत्रामध्ये 29/7/2026 पर्यंत म्हणजे आपल्याला काय कोणाला सांगितलेलं आहे काय आणि कधीपर्यंत म्हणजे इथं तारीख आलेली आहे 29/7 पर्यंत. कशी द्यायची आहे तर खाली आपल्याला विवरणपत्र दिलेलं आहे आणि ही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह कार्यालयात सादर करावी. कधीपर्यंत? 29 पर्यंत. ठीक आहे, आता ही माहिती जी आहे तर ते दीप्ती देशमुख यांनी सहसंचालक आरोग्य सेवा प्रशासन यांनी पाठवलेली आहे. आणि हे जे खालचे विवरणपत्र आहे याच्यामध्ये जे हॉस्पिटल्स असतील, जे काही जिल्हा चिकित्सक किंवा ज्याच्यामध्ये जे सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळ्यांनी माहिती भरून कधीपर्यंत पाठवायची आहे? 29 तारखेपर्यंत पाठवायची आहे. आज आहे 30 तारीख. ठीक आहे, 30 तारखेला व्हिडिओ घेतोय म्हणजे ही कारवाई कदाचित झालेली असणार आहे ना. आता महत्त्वाचा प्रश्न की सर जाहिरात कधी येऊ शकते? पहा, आता ही जी पाईपलाईनमध्ये भरती आहे सध्या ही भरती लगेचच उद्या येणार आहे का? नाही, ही भरती सध्या पाईपलाईनमध्ये आहे. रिक्त पदांची माहिती जमा होईल. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठा कारभार आहे. मग त्यांची रिक्त पदांची माहिती नंतर मग रिकॅल्क्युलेट देखील केलं जातं. पडताळणी देखील होती, एखादी समिती वगैरे येते आणि नंतर मग रिक्त पदाची माहिती आल्यानंतर मग बिंदू नामावली होईल. ठीक आहे, आरक्षणाचं वगैरे होईल. नंतर मग वित्त विभागाची मान्यता आणि तिथून पुढे जाहिरात येईल. जर फास्ट केलं तर पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही जाहिरात आपल्याला चांगले चान्सेस आहे दिसू शकते. नोव्हेंबर-डिसेंबर सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी जाहिराती ज्या आहेत तर त्या जास्त करून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचाच सुकाळ मानला जातो. तर त्या काळामध्ये ही जाहिरात मला असं वाटतं की येणं अपेक्षित आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.